मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर विरोधकांकडून सातत्यानं टीका केली जाते। सख्या बहिणीची कोण काळजी घेत नाही, आपली कोण घेणार? ज्यानं 1 महिन्यापूर्वी आपल्या बहिणी विरोधात उमेदवार दिला त्यानं लाडक्या बहिणी योजनेबद्दल बोलावं याला काय अर्थ आहे असं म्हणत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवारांना डिवचलंय। पहा काय म्हणाल्यात सुषमा अंधारे। शिंदे, फडणवीस, अजित पवार या तिघांना योजना कोणी जाहीर केली? अजित पवारांनी। काय म्हणाले? लाडकी बहीण योजना आहे। सख्या बहिणींची कोणी काळजी घेणार, आपली कोण काळजी घेतोय? मग ज्या माणसानं 1 महिन्याच्या आधी आपल्या बहिणीच्याच विरोधात उमेदवार उभा केला त्या माणसानं लाडकी बहीण योजनेवर बोलायचं, ह्याला काय अर्थ आहे? आणि एवढी बहिणी बाळांची काळजी असेल तर बहिणीला 1500 रुपये नको, दाजीला चांगल्या शाळेची नोकरी द्या, दाजीला MIDCत नोकरी द्या, दाजीच्या लेकरांना शिक्षण द्या। यासोबतच सरकारला जर खरंच लाडक्या बहिणीची काळजी असेल तर सरकारनं दारूची दुकानं बंद करावीत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारवरती निशाणा साधलाय। जर एवढी काळजी असेल शिंदे, फडणवीस, पवार साहेबांना की या सगळ्या बहिणींचं कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करून टाकावेत।